सैनिक स्कूल ई काउन्सिलिंगला नक्की आपल्याला हे जे राऊंड 1 चालू झालेलं आहे आता 21 तारखेपर्यंत भरायचं आहे, त्याच्यामध्ये स्कूलचे आपल्याला सिलेक्शन द्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये सैनिक स्कूल कसे निवडायचे, त्यासाठी रँक कसा आलेला आहे डिटेलमध्ये आपण लॉग इन करून पाहूया एका विद्यार्थ्याचं, किंवा कशा प्रकारे आपल्याला सैनिक स्कूलला क्रमांक द्यायचे आहेत, कशा प्रकारे निवडायचंय, यासाठी आपल्याला अगोदर कोणती गोष्ट केली पाहिजे. यासाठी आपण बाबा सैनिक स्कूल आपल्याला जे घ्यायची आहे त्यासाठी आपण एखादी लिस्ट आपण काढणं आवश्यक आहे, किंवा आपल्याला या सैनिक स्कूलला ऍडमिशन टाकायचंय किंवा आपल्याला ट्राय करायचंय राऊंड 1 साठी. तर त्यासाठी आपण लिस्ट काढायची. लिस्ट काढल्यानंतर आता आपण लॉग इन करून चेक करूया त्या लॉग इनला, किंवा कशा पद्धतीने आपल्याला तिथं सैनिक स्कूल सिलेक्ट करायचं त्याला बघूया. तर आपल्याला टाईप करायचंय सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग 2025 असं आपण जर केलं तर आपल्याला या ठिकाणी नॅशनल सेंटर ऑफ जिओ इन्फॉर्मेटिक्स पेसा NOC ही वेबसाईट ओपन होते. आपल्या ई काउन्सिलिंगच्या वेबसाईट गेल्यानंतर दिसत आहे या ठिकाणी की राऊंड 1 स्टार्ट झालेला आहे. त्यामध्ये 15 तारखेला आपल्याला हे फॉर्म फिलअप करायचं. यासाठी अगोदर आपल्याला साइन इन करायचं. तर साइन इनला आपण समजा गेलो तर साइन इनला आपलं युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकायचं. युजर नेम टाकायचं आपल्याला, युजर नेम मध्ये आपल्याला टाकायचं ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे. साइन इन केल्यानंतर या ठिकाणी आपलं विंडो ओपन होता, दिसते माय प्रोफाईल. माय प्रोफाईल मध्ये आपली सगळी माहिती व्यवस्थित दिसते आपल्याला. आपलं कोणतं कॉम्बिनेशन दिलंय ते पण दिसते आपला. तर या ठिकाणी दिसते आपला कॉम्बिनेशन दिलं होतं SS रिझल्ट दिले क्वालिफाईड इन रिटर्न टेस्ट फॉर SS आणि NSS असं रिझल्ट मध्ये आपल्याला आहे की दोघांसाठी क्वालिफाईड आहे. त्यानंतर आपल्याला दिसतंय की नोटीस इश्यूड असे दिलेले आहेत. त्यानंतर आपण चॉईस फिलिंगला, तर चॉईस फिलिंग मध्ये आपण आलेलो आहे. चॉईस फिलिंग मध्ये आपल्याला चॉईस दिले, त्याच्यामध्ये दिसतंय सैनिक स्कूल. तर टोटल त्यांनी सांगितले की 1 ते 78 आपल्याला भरायचे. आता 1 ते 78 म्हणजे काय, पहिली गोष्ट टोटल 33 सैनिक स्कूल जुने आहेत. तर जुने सैनिक स्कूल 33 साठी आपल्याला दिले सैनिक स्कूल, ही जी लिस्ट आहे ही जुन्यासाठी. आणि दुसरी दिली न्यू सैनिक स्कूल 40%, ही नवीन सैनिक स्कूलचे आहेत. 33 पर्यंतचे नंबर आहेत ते 1 to 33 हे जुन्याचे आहे, आणि मग 34 पासून जे 78 हे नंबर आहेत हे नव्याचे आहेत. असा तर या ठिकाणी आपल्याला यांना क्रमांक द्यायचे. तर यासाठी आपल्याला अगोदर चेक करायचे, काइंडली चेक द वॅकन्सी ऑफ द स्कूल फ्रॉम द सीट मॅट्रिक्स अवेलेबल ऑन द AICC पोर्टल देअर ॲप. तर आपल्याला AICC पोर्टल वरती आपल्या कॅटेगरीला किती जागा शिल्लक आहेत हे आपण बघितल्या. यासाठी आपल्याला AICC पोर्टल या साईडला मिळणार आहे. तर आपला ऑल इंडिया सैनिक स्कूल ई काउन्सिलिंगच्या वेबसाईट दिसते आपल्या इथं स्कूल इन्फॉर्मेशन सीट मॅट्रिक्स या ठिकाणी दिसत आहे. तो सीट मॅट्रिक्स मध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला समजा क्लास 6 साठी सिलेक्ट करायचं आणि जुनियर सैनिक स्कूलला किती जागा आहेत हे आपल्याला चेक करायचं आणि आपण सर्च करायचं. तो सर्च केल्यानंतर ना आपल्याला डिटेलमध्ये आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला समजा सैनिक स्कूल दिसत इथं किंवा कालिकिरी, तर सैनिक स्कूल कालिकिरीला आपल्याला बघायचं की त्याच्यामध्ये होम स्टेट म्हणजे त्यांच्या इथल्या मुलांसाठी आहे. समजा आंध्र प्रदेशचं तर आंध्र प्रदेशच्या मध्ये होम, आणि आपण जर समजा फॉर्म भरला तर आपण ऑदर साठी होतो. मग ऑदर साठी SC ला किती 4 जागा आहेत त्यानंतर बॉईज मध्ये, आणि ST ला आहेत 2 जागा, OBC ला 8 जागा, आणि टोटल अंडररिझर्व्ड म्हणजे सगळ्या कॅटेगरीचे जे हायेस्ट मुलांना मार्क इथे येते ते 12 जागा, डिफेन्स मध्ये 3 जागा. तर आपण हे व्यवस्थित पाहिलं पाहिजे सीटमॅट आपल्या कॅटेगरीला. आपण जेव्हा सैनिक स्कूल निवडतो त्याच्यामध्ये किती जागा आहेत आणि त्या कॅटेगरीनुसार पण आपण भरू शकतो. आपल्या कॅटेगरी जिकडे जास्त जागा आहे तिकडे थोडी वाढू शकतो. तर याचा आपण फायदा करून घ्यायचा सीटमॅट. त्यानंतर ना आपण आले आपल्या साईट वरती दिसते आपल्याला हे आहे जुनी सैनिक स्कूल 1 ते 33 सैनिक स्कूल, आणि हे आहे नवीन सैनिक. तर आपल्याला इथे दिले एडिट चॉईसेस असं दिलेलं. एडिट चॉईसेस वर आपल्याला क्लिक करायचं. आता आपल्याला इथं चॉईस एडिट केल्यामुळे इथं ऑप्शन आलेले. तर ह्यासाठी आपल्याला इथं क्रमांक द्यायचा की 1 नंबर क्रमांक आपल्याला कुणाला द्यायचा. तो समजा आता आपल्याला वाटते की आपल्याला महाराष्ट्रामधून समजा चंद्रपूर आहे, त्याला आपल्याला 1 क्रमांक द्यायचा. तर ह्याला 1 क्रमांक सेट. त्यानंतर आपल्याला वाटते की दुसरं सातारा सैनिक स्कूलला सेट करायचं असं वाटतं आपल्याला, तर तुम्ही याला 2 नंबर सेट करू. त्यानंतर 3 नंबरला आपल्याला बाहेरचं टाकायचं, तर बाहेर टाकतील. त्यानंतर 4 नंबरला अजून आपल्याला वेगळं टाकायचं जे आपल्याला आपल्या माइंडमध्ये पण असतं. आता समजा आपण टाकूयातले 4. तो अशा प्रकारे आपण 1 2 3 4 सिलेक्ट केले. अशा टोटल 33 आपल्याला सिलेक्ट करायचे टोटल. तसंच आपण न्यू सैनिक स्कूलला आलो, अशा प्रकारे 33 सैनिक स्कूल अशा प्रकारे सेट करायचे. न्यू सैनिक स्कूलला पण आपल्याला पुढचा क्रमांक टाकायचा. न्यू सैनिक स्कूलला आपल्याला समजा महाराष्ट्रामधलेच पाहिजे, तर महाराष्ट्रामधले किती कुठे बघायचे. महाराष्ट्रामधले सैनिक स्कूल आहे आदर्श पब्लिक स्कूल, आणि इथं पण आपल्याला जो क्रमांक द्यायचा आदर्श, भोसला, विखे पाटील आणि SK इंटरनॅशनल. तर मग आपल्याला वाटतं SK इंटरनॅशनलला आपल्याला क्रमांक 1 द्यायचा. तर या ठिकाणी आपण क्रमांक 1 देऊ शकतो. हा प्रायोरिटी झाली आपली न्यू सैनिकसाठी. 1 क्रमांक SK इंटर. दुसऱ्या क्रमांकाला आपला भोसला मिलिटरी स्कूल द्यायचा, तर दुसऱ्या क्रमांकाला आपण देऊ भोसला मिलिटरी स्कूलला. मग यासाठी आपलं हे खालचं बटन दाबून हा आकडा कमी करायचा आणि ह्याला आपण 2 नंबर दिले. त्यानंतर आपला आदर्श पब्लिक स्कूलला समजा 3 नंबर द्यायचा, तो आपण ह्यांना हा क्रमांक सेट करून कमी करून 3 क्रमांक. भोसला मिलिटरी स्कूलला 2 देऊ. 1 नंबरला समजा आपण दिलं SK. जर ते सेम नंबर आला तर थोडंसं चेंज होतं. 4 नंबर देऊ आपण विखे. तो अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामधूनच समजा जे पालक आहेत ज्यांना 200च्या आसपास विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्क आहेत आणि त्यांना न्यू सैनिक स्कूलला ऍडमिशन घ्यायचं त्यांची, तर त्यांनी फक्त 1 2 3 4 हे जरी
सेट केले तरी चालू शकतात, किंवा आता हे बाकीचे सेट करायची गरजच नाही, कारण त्यांनी प्रायोरिटीमध्ये न्यू सैनिक स्कूलला 1, 2, 3, 4 महाराष्ट्रातले सिलेक्ट केलेत आणि त्यांना महाराष्ट्रामध्येच घ्यायचंय न्यू सैनिक स्कूल ऍडमिशन. जुन्या सैनिक स्कूलला मात्र पालकांनी 1 ते 30 सगळे बारकाईने आपण चूज करणं आवश्यक आहे. पूर्ण 1 ते 33 पर्यंत जेवढे सगळे आहेत, साधारण 34 पर्यंत जातात, ते 34 आपण सगळे सिलेक्ट कर गरजेचं आहे. त्यानुसार हे व्यवस्थित आपण सेट करून घ्या. सेट केल्यानंतर ना आपल्याला हे लॉक करायचं चॉईस. ठीक आहे, तो चॉईस आपल्याला लॉक करायचा आहे. तो वन्स चॉईस फिलिंग इज विंडो क्लोजर, म्हणजे आता सांगितलेलं आहे की प्रायोरिटी ऑफ चॉईस कॅन बी अमेंडेड ड्यूरिंग द ऑनगोइंग चॉईस फिलिंग विंडो. आता समजा हे जरी लॉक केला तरी उद्या आपल्याला वाटलं 21 तारखेच्या आत आपल्याला अजून काही चेंज करायचं तर आपण चेंज करू शकतो, फक्त आपल्याला एडिट करायचं. पण जर 21 तारीख संपल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एडिट नाही करू शकत. सांगितलं वन्स चॉईस फिलिंग इज क्लोज, नो चेंज इन युअर चॉईस ऑफ प्रायोरिटी ऑफ स्कूल इज परमिटेड. इफ यू हॅव नॉट प्रायोरिटाइज युअर स्कूल लॉक ऑर लॉक युअर प्रायोरिटी चॉईस ऑफ स्कूल, देन द डिफॉल्ट चॉईस ऑफ स्कूल ॲज शोन इन द कन्सिडर. जर आपण लॉक नाही केलं किंवा हे ज्या पालकांनी काही अशी प्रोसेस, तर ह्याच्यामध्ये जे काही नंबर आहेत त्याच डिफॉल्ट नंबर मध्ये त्यांना तिकडं राऊंड वन मध्ये सहभागी व्हा. यू कॅन प्रिंट द चॉईस प्रायोरिटी स्कूल ऑप्टेड बाय द क्लिकिंग द प्रिंट बटन. जर आपण समजा हे लॉक केलं तर आपल्याला प्रिंट करायचं पण ऑप्शन येणार आहे. तो प्रिंट बटन वरनं आपल्याला ह्याची प्रिंट आउट पण करू शकतो आणि आपल्याला वाटलं 21 तारखेच्या आत आपल्याला ह्यामध्ये काही चेंज करायचं तरी अशा पद्धतीने आपल्याला ई काउन्सिलिंगचं आपण स्टेप बाय स्टेप पाहिलेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला सैनिक स्कूलला राऊंड 1 साठी आपल्याला निवड. तर ई काउन्सिलिंग स्टेप बाय स्टेप आपण बघितलेले कशा प्रकारे आपल्याला चॉईस फिलिंग करायच्या. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.